वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा 20 अतिशय IMP क्वेश्चन पाहणार आहोत. इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र, अर्थशास्त्र विषयाचे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त हे प्रश्न असणार आहे. पेपर 1 असो व पेपर 2 असो, प्रत्येक प्रश्न जे आहे ते विविध पुस्तकातून घेतलेला प्रश्न आहे. हे 20 प्रश्न तुमच्यासमोर आणण्यासाठी आम्हाला जवळपास 100च्या वर प्रश्न पाहावे लागतात आणि त्यात 20 क्वेश्चन सिलेक्ट करून आम्ही तुमच्यासाठी दररोज आणत असतो. हे प्रत्येक प्रश्न जे आहे ते इतर कॉम्पिटिटिव्ह परीक्षेत विचारले सुद्धा गेलेले प्रश्न आहे आणि विविध पुस्तकांच्या इथे वापर करण्यात येत आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1. प्रश्न येथे विचारलेला आहे, वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? अतिशय IMP हा क्वेश्चन असणार आहे. वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. बिपिनचंद्र पाल, रवींद्रनाथ टागोर, अरविंद घोष किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर. तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच अरविंद घोष यांनी जे आहे ते वंदे मातरम हे वृत्तपत्र सुरू केले होते. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 इथे विचारलेला आहे की सालाबाईचा तह या वर्षी करण्यात आला. तर हे बघा 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे. 1775, 1782, 1802 किंवा 1817. तर हे बघा मित्रांनो, सालाबाईचा तह जे आहे ते 1782 साली करण्यात आला होता, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 येथे विचारलेला आहे की गाळ साचण्याच्या क्रियेस डॅश डॅश म्हणतात. इथे प्रश्न विचारलेला आहे की गाळ साचण्याच्या क्रियेस काय म्हणतात? 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे मित्रांनो. अपक्षरण, वहन, निक्षेपण किंवा यापैकी नाही. तर हे बघा मित्रांनो, गाळ साचण्याच्या क्रियेस निक्षेपण असे म्हणतात, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 इथे विचारलेला आहे की प्रश्न क्रमांक 4 इथे विचारलेला आहे की पृथ्वीच्या अंतरंगांचे 3 भाग मानले जातात. पुढीलपैकी कोणता पृथ्वीच्या अंतरंगाचा वेगळा भाग नाही? तर हे बघा मित्रांनो, पृथ्वीच्या अंतरंगाचे जे 3 भाग आहेत ते आहे शिलावरण, गाभा आणि प्रावरण. परंतु भूकवच जे आहे ते पृथ्वीच्या अंतरंगांचा भाग नाही, हा वेगळा भाग आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 हे मिक्स क्वेश्चन आहे मित्रांनो, पॉलिटिक्स, जिओग्राफी अँड हिस्ट्री सब्जेक्टचे. इथे प्रश्न विचारलेला आहे की पश्चिम घाटातील सर्वोच्च उंच शिखर कोणते? 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. कांचनगंगा, आनेमुडी, गुरु शिखर किंवा दोडा बेट्टा. तर हे बघा मित्रांनो, पश्चिम घाटातील जे सर्वोच्च शिखर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आनेमुडी. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 येथे विचारलेला आहे की शुष्क व काटेरी वनाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणता प्राणी आढळतो? हे बघा मित्रांनो, इथे प्रश्न असा विचारलेला आहे की ज्या ठिकाणी शुष्क व काटेरी वनाचा प्रदेश आहे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा प्राणी आढळतो? 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. कोखड, ढोल, नीलगाई किंवा यापैकी नाही. तर हे बघा मित्रांनो, खोकड हे जे प्राणी आहे ते अशा ठिकाणी आढळतात. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 येथे दिलेला आहे की बॉक्साईटपासून कोणता धातू तयार केला जातो? 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि आपल्याला ओळखायचं आहे की बॉक्साईटपासून कोणता धातू तयार केला जातो. ॲल्युमिनियम, सोने, तांबे किंवा मॅग्नीज. तर हे बघा मित्रांनो, तांबे हे जे धातू आहे ते बॉक्साईटपासून तयार केले जाते, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 येथे दिलेला आहे की भारतातील कोणते पठार खनिजाचे भंडार म्हणून ओळखले जाते? अतिशय महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनाने की कोणते पठार खनिजाच्या भंडार म्हणून ओळखले जाते. इथे विचारलेलं आहे की महाराष्ट्रातला नाही, भारतातील कोणते पठार? तर हे बघा मित्रांनो, 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि ज्याला खनिजाचे भंडार हे तुम्ही लक्षात ठेवा. महाराष्ट्र, मारवाड, छोटा नागपूर किंवा मांजरा. तर हे बघा मित्रांनो, छोटा नागपूर हे आहे जे पठार आहे ते खनिजाचे भंडार म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 येथे विचारलेला आहे की भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेला पहिले राज्य कोणते? अतिशय IMP हा क्वेश्चन आहे, जनरल नॉलेजच्या दृष्टीने सुद्धा
की भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य. तर हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. पंजाब आहे, महाराष्ट्र आहे, गुजरात किंवा आंध्र प्रदेश. तर हे बघा, भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले जे पहिले राज्य आहे ते असणार आहे आंध्र प्रदेश. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. मित्रांनो, इथे प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 येथे विचारलेला आहे की केसरी हा वृत्तपत्राचे जनक कोण होते. हे बघा, 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि आपल्याला ओळखायचं आहे की केसरी या वृत्तपत्राचे जनक कोण आहे किंवा कोण होते. सावरकर, हरदयाल, लाला लजपतराय किंवा लोकमान्य टिळक. तर हे बघा मित्रांनो, केसरी या वृत्तपत्राचे जे जनक आहेत ते असणार आहे लोकमान्य टिळक. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया 11वा प्रश्न. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. हे तुम्ही लक्षात ठेवा की प्रत्येक प्रश्न जे आहे ते वेगवेगळ्या पुस्तकातून घेतलेला आहे आणि खूप अभ्यास करून आम्ही जे PDF आहे तुमच्यासमोर आणत असतो. कारण यात 3, 4, 5 पुस्तकाचा जे आहे समावेश केलेला आहे आणि तेच क्वेश्चन आम्ही तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो की जे परीक्षेच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे किंवा असेच प्रश्न जे आहे परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर मित्रांनो, पाहूया प्रश्न क्रमांक 11. राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना कोणी केली. हे बघा, इथे विचारलेलं आहे की राष्ट्रकूट जे घराणे आहे त्या घराण्याची स्थापना कोणी केली. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. अमोघवर्ष, दंतीदुर्ग, ध्रुव किंवा कृष्णा प्रथम. तर हे बघा मित्रांनो, राष्ट्रकूटचा संबंध जे येतो ते दंतीदुर्गाशी येतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 येथे विचारलेला आहे की कोणत्या तहाने पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले. तर हे बघा, 1782 आपण पाहिलो. कोणत्या तहाने पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले. तर सालबाई या तहाने पहिले इंग्रज आणि मराठी युद्ध संपले. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. मित्रांनो, इथे विचारलेला आहे की खुदाई खिदमतगार ही संघटना कोणी स्थापन केली. तर हे बघा, 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. महात्मा गांधी, खान अब्दुल गफ्फार खान, लोकमान्य टिळक किंवा यापैकी नाही. तर हे बघा मित्रांनो, खुदाई खिदमतगार ही संघटना जी स्थापन केली होती ते खान अब्दुल गफ्फार खान यांनी केली होती. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 आणि अतिशय IMP आणि अतिशय सोपा हा प्रश्न आहे. राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतो. हे बघा मित्रांनो, 4 पर्याय दिलेले आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि गृहमंत्री. तर याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 इथे विचारलेला आहे की सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते. हे बघा मित्रांनो, 20 क्वेश्चन असतात. ह्या 20 क्वेश्चनमध्ये आपण तीन किंवा 4 आपले जे सब्जेक्ट आहे, कोणते 3, 4, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र असे 4ही सब्जेक्ट आपण कव्हर करत असतो. सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते. तर हे बघा, 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. ग्रामसभेतर्फे, गावातील मतदारांकडून, ग्रामपंचायत सदस्याकडून किंवा सामान्य लोकांकडून. तर हे बघा मित्रांनो, सरपंचाची जी निवड केली जाते ते पंचायत सदस्याकडून केली जाते. परंतु आता काय होत आहे की आता जे सरपंचाची निवडणूक होत आहे ते लोकनियुक्तसुद्धा काही ठिकाणावर होत आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 येथे विचारलेला आहे की, हे बघा, प्रश्न क्रमांक 16 येथे विचारलेला आहे की डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हा ग्रंथ कोणाचा आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे ग्रंथाचे नाव आहे डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हा ग्रंथ कोणाचा आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. महादेव रानडे, आगरकर, महर्षी वीरा शिंदे किंवा महात्मा ज्योतिबा फुले. तर हे बघा मित्रांनो, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हा जे ग्रंथ आहे ते असणार आहे आगरकर, आगरकर यांचा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. अतिशय IMP हा क्वेश्चन आहे. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत. लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, महर्षी कर्वे किंवा विष्णू शास्त्री चिपळूणकर. तर हे बघा मित्रांनो, फर्ग्युसन कॉलेज येथे प्राचार्य काम करणारे जे आहे ते आहे गोपाळ कृष्ण गोखले. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 येथे विचारलेला आहे की प्राचीन भारतातील थोर व्याकरणकार पतंजली कोणाचे समकालीन होते. अतिशय IMP हा क्वेश्चन असणार आहे की प्राचीन भारतातील थोर व्याकरणकार पतंजली कोणाचे समकालीन होते. 4 पर्याय मित्रांनो आपल्याला इथे दिलेले आहेत. चंद्रगुप्त मौर्य, अशोका, पुष्पमित्र किंवा कालिदास. तर हे बघा मित्रांनो, हे जे
पतंजली जे समकालीन होते त्याचं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे पुष्पमित्र. ऑप्शन क्रमांक 3 याचे जे आहे ते योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न इथे विचारलेला आहे की डॅश डॅश याने बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण केली. हे बघा मित्रांनो, आपल्याला इथे ओळखायचं आहे की बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कोणी स्थापन केली. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे. क्लाइव्ह, डलहौसी, वेलेस्ली किंवा कॉर्नवॉलिस. तर हे बघा मित्रांनो, कॉर्नवॉलिस याने जे आहे ती बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण केली होती. हो तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न. इतिहास विषयाचा आजचा आपला शेवटचा प्रश्न राहणार आहे. नोकरशाहीची निर्मिती डॅश डॅश यांनी केली. हे बघा मित्रांनो, इथे प्रश्न विचारलेला आहे की नोकरशाहीची निर्मिती कोणी केली. 4 पर्याय आपल्याला इथे सुद्धा दिलेले आहे. कॉर्नवॉलिस, वेलेस्ली, हॉजिंग्ज किंवा डफरने. तर हे बघा मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते सुद्धा असणार आहे कॉर्नवॉलिस म्हणजे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपण अत्यंत अत्यंत उपयुक्त हे 20 प्रश्न पाहिले आहे जे परीक्षेच्या दृष्टीने फार उपयुक्त असणार आहे. विविध पुस्तकांचा वापर करून आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी दररोज 20 प्रश्न आणत आहोत आणि बाकीचे व्हिडिओ जे आहेत ते आमच्या प्लेलिस्ट आम्ही ऑलरेडी तयार केलेले आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून. तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन ते प्लेलिस्ट पाहू शकता. ते प्रत्येक प्रश्न जे आहे ते MPSCच्या पुस्तकातून किंवा इतर स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकातून घेतलेले प्रश्न आहे किंवा इतर स्पर्धाच्या परीक्षेत हे प्रश्न वारंवार विचारले गेलेले प्रश्न आहे आणि TAT सुद्धा तेच प्रश्न वारंवार विचारले जात आहे जे इतर स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्र इतर स्पर्धा परीक्षेत विचारले जात आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.